हॅलो हाय नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आणि आजच्या मॉर्निंगची सुरुवात झालेली आहे रांगोळी काढून आणि मी मस्त जिंजर आणि लेमन टी घरीसुद्धा ट्राय करते डाएट करायचं, पण ते काय चव काय आवडत नाही, पण तरी मी पिते। आणि ही आहे धनतेरसची रांगोळी। लास्ट इयरसुद्धा मी दिवाळी सिरीज शूट केली होती आणि आमच्याकडे फराळ करायला आम्ही महाराज म्हणजे आचारी बोलवतो आणि ते बरेच वर्षापासून आमच्यासोबत असतात। सो सगळं मटेरियल आणि त्यांना जे जे सामान लागतं ते प्रोव्हाइड केलं आणि वेळेवर मग काही ना काही राहतं। सो मी पटकन क्विकली असं वाव डेअरी मिल्क सो मग मी असं तेलाचे 4-5 लिटर पॉकेट आणले आणि पहिला ॲटम छान यम्मी यम्मी शेव आणि टेस्टिंग करणार तो बनताय। हा पूर्ण सेटअप अंगणात असतो आणि किचनमध्ये पण छान बेसन भाजणं सुरू होतं, शेव रेडी होती आणि आमचे देवबाप्पा अजून दिवाळीसाठी रेडी व्हायचे आहे आणि मला लागली होती ब्रेकफास्टवाली जोरदार भूक। सो मी गरम गरम शेव त्यासोबत मस्त बरबटीची उसळ बनवली होती मम्मीनी, खूप छान मस्त एन्जॉय केली। त्यानंतर छान बढियापैकी चिवडा बनत होता आणि चिवडा पण रेडी झाला आणि आम्ही यावर्षी शंकरपाळे पण ॲड ऑन बनवून घेतले आणि इथे छान सखी करतीये बाय बाय। सो गाईज आम्ही आता आलोय लिंबू तोडायला, पण मला इथे कातिंगच खूप दिसत आहेत आणि खूप खूप जास्ती लिंबू आहेत। आपण आता ते इसमें तोडूया, लिटरली हे खाली पडत आहे। तो इतके लिंबू मी तोडून आणले। सो गाईज बेस्ट थिंग घरी राहायची हीच आहे की असं छान अंगणातच तुम्हाला सुंदर सुंदर लिंबू मिळतात। काय आनंद आहे एवढे लिंबू बघण्यात। झेप्टो आणि ब्लिंकिटवरून 2 लिंबू येतात, 4 लिंबू येतात, ते पण असे नॉट फ्रुटी ज्यूसी। आनंद या छोट्या छोट्या गोष्टीत आहे। हॅलो, आम्ही आता चाललो मार्केटला। या थकलेले चेहरे आमचे गाईज, थकलेले चेहरे तरी आमचा उत्साह मार्केट मध्ये जायचा, सगळे पदार्थ करून तरी आम्ही बाहेर उत्साह आमचा जेव्हा थंडी पडत नाही, जेव्हा थकतो तेव्हा। चप्पल माझी काढी। मार्केटमध्ये गर्दी असणार सो आम्ही ॲटो प्रिफर केला आणि मला ही सीट मिळाली, पण यात मजा असते। अंबादेवीचं बाहेरून दर्शन घेतलं आणि ॲटोमधून फक्त विंडो शॉपिंगच करू शकतो, उतरू नाही शकतो। गर्दी कुबडे ज्वेलर्स मध्ये धनतेरसच्या दिवशी। सो गाईज आज अतिशय भयानक गर्दी। आम्ही पहिले तर पोचलो संत कवराम मार्केट, तिथे ना रेडीमेड ब्लाऊज छान मिळतात, पण मला ब्लाऊज पीस हवं होतं। सो तिथे छान छान शॉप आहे। इफ तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज हवे असतील तर मी माझ्या लग्नाचे बरेचसे इथून घेतले। त्यानंतर आम्ही गेलो JD मॉल आणि तिथे मला परफेक्ट मॅचिंग ब्लाऊज मिळालं आणि मग बरेचसे शॉपिंग JD मॉल फिरलो। सो गाईज मला ब्लाऊजसाठी हे कापड कमी पडतोय, मला अजून जावं लागेल शोधायला। लेट्स गो। आम्हाला ना ब्लाऊज शिवायला टाकायचे होते कारण की घरी आहे लग्न। मी यूट्यूब ब्लॉग्स बनवते। तिथे त्यांनी विचारलं काय शूट करत आहे, सो मी म्हटलं की हां मी यूट्यूबला ब्लॉग्स बनवते। घरी आल्यानंतर आम्ही बनवली चकली, कारण की चकलीचा बेत होता। आम्ही घरीच चकली प्रिफर करतो कारण की मम्मी खूप छान चकल्या बनवतात। सो चकल्या बनवल्या आणि असा आमचा धनतेरसचा दिवस छान मस्त संपन्न झाला। गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग। जे मी सुरू करते ब्लॅक कॉफी पिऊन। हाय गोटी, ये इकडे, ये ये ये। या बिल्डिंगमुळे आम्हाला खूप जास्ती प्रॉब्लेम झालेले आहे सगळीकडे, झाडांवर सुद्धा ऑल ओव्हर कॉन्क्रीट। सो तुम्हाला दिसत आहे बिफोर कसं होतं। सो आम्ही असं टिनावर चढून छान पाणी मारलं आणि झाडून घेतलं, पण जे कॉन्क्रीट पडलं ते काही निघत नव्हतं, पण स्टील बेटर काम केलेलं आहे। आणि हा आहे आमचा ताल। एवढ्या लांबचं नाही दिसत, तिथून हसू नको। तुमचे चिरंजीव का, तुमचे चिरंजीव आले ना, आइए आपका इंतजार था। अरे एवढं चांगलं घर सजवलंय आम्ही। कोणाचा ड्रेस आहे? मम्मीचा। हो म्हटलं ना। हे खायला पोहेची तयारी सुरू आहे। आमच्या किचन मध्ये बिलकुल जागा नाही आहे। ये आलू देखिए, ये कैसा आलू है, ये आलू कैसा है।
सो गाईज अहो करत आहे व्हॅक्यूम क्लीनरचा अभ्यास. हे तर काहीच नाही, मागच्या वर्षी प्रत्येक वेळेस, आता तरी कमी केलं यावर्षी स्टोरेज मुळे. आर्टिस्ट लोक पाहून घ्या इकडे, एकदा चेहरा दाखवून द्या दोघी पण. आर्टिस्ट लोक एकदम गुंगा आहे कामात. मम्मीचा आवडीचा कलर आहे म्हणून बाबानं मारायला लावला इथं. तुला आवाज नको देऊ, तू ते इकडे येते. सो हा रंग प्रणमनी मारलाय आणि तो आम्ही मारतोय 50-50. करा आता ऍक्टिंग, नॉट ऍक्टिंग गाईज, नॉट ऍक्टिंग. ही इज जेन्युइनली वर्किंग. आजच आला बिचारा, आजच कामाला भेटला. आमचा आज कलरिंग करायचा बिलकुल काही प्लॅन नव्हता, पण मग कलर आणले होते, थोडं करायचं म्हणून आम्ही सुरुवात केली आणि हे ब्लॉक रंगवले. आणि प्रणमनी सुद्धा छान इकडे जो फ्रंट एरिया आहे तिथे पण छान मस्त असा रेड कलर अप्लाय केला. आणि ताई पण छान वृंदावन रंगत होत्या आणि हे करण्यात आमचा अख्खा दिवस गेला. आम्ही फक्त येलो रंग मारला, आता आम्हाला रिकाम्या जागा भरायच्या, लाल रंग मारायचा आहे. इकडे आमचा पसारा मोबाईलला सांगत आहे. इथे आम्ही रंग बदलवलेला आहे आणि या दोघी कलाकारी करत आहेत वृंदावनासाठी. छान, व्हेरी गुड. सो गाईज रंग मारू माझ्या कुर्तीचा हालत बघू शकता. माझ्या समोर असा कपडा हो का, बघ ना माझी कलाकारी बाहेर. यांनी झोपा काढल्या, माझ्या अहोनी झोपा काढलेल्या आहे मित्रांनो, मैत्रिणींनो, फॅमिलींनो. आणि हा माझ्याशी भांडला सुद्धा. मला याने लाइटिंग खरेदीला नेलेलं नाहीये. का नाही नेलं तू मला लाइटिंग खरेदीला? तन गेला तू. काय म्हणे? सगळे बसले होते 2 मिनिटं आधी गेले बाहेर सगळे. काढा हे लाइटिंग लावणार आपल्याला. यावेळेस आम्ही नवीन टाईपची लाइटिंग आणली. येस, स्क्वेअर. ते तुम्हाला थोड्या वेळात लक्षात येणार आम्ही कोणत्या पद्धतीची लाइटिंग आणली. डेडिकेटली आम्ही काढायला सांगितलं आमच्या दुकानदाराने. घेतलं तेव्हा विचारलं, अरे तुमको निकालते आधी काय म्हणे? म्हटलं निकालते. हो म्हटलं मग बॉक्स ओपन करते, लाइटिंग काढायची, इतकं काय मोठं काम आहे त्याच्यात. इझी आहे, जेवढं त्यांनी भिलं एवढं नाही आहे. मला तरी इझी वाटली. मतलब दिखा दो, मतलब फिर इतना अभी तुम बोल रहे होंगे तो कुछ अलग है क्या? मतलब कुछ नहीं, हम कैसा वो निकाल नहीं सकते मैंने अभी. मतलब है क्या उसमें अलग क्या है? नहीं वो कैसा फिर टूट जाता बोले, फिर लोग आते बोले हमारे पास, हम रिफंड नहीं करते मैंने, तो फिर पहला पूछना पड़ता बोले. अच्छा, इतना कॉम्प्लिकेटेड माल रखना काय को बोल रहे, इसे थोड़ा सा बांध के देने का ना, इतना काय को उसमें घूमता. वो चाइना मेड रहता, चाइना वाले कॉम्प्लिकेट रहते लोगा, तुम्हारे जैसे. आम्ही आता लाइटिंग लावतोय. गोटी पण आहे आमच्या सोबत. आणि आज प्लीज आमचा ताल इग्नोर करा. केस सोडल्यावर चांगलं दिसत नाही तर व्लॉग मध्ये मी या पाहिले फुटेज काहीच्या काही दिसून राहिली. आज मी टॉवेल लावला, तिकडे कलर करत आहे. रॉ फुटेज खरंच रॉ, एक्स्ट्रीम वाला रॉ दिस इयर. लास्ट इयर पण मटकू केलं. हा रॉच असतो. रॉ एजंट आहे का तू? हाय कोची. बम 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 बम. आमच्या बाबांची एंट्री झालेली आहे. मेन कार्पेंटर, इलेक्ट्रिशियन, होममेकर, आमचे ठेकेदार लेबर पेक्षा जास्त काम करतात. हा, लेबर पेक्षा जास्त काम करतात. जुन्या चटयासारखं आम्ही रंग दिलेला आहे. हा, खरंच चटई दिसत आहे. वरची लाइटिंग आम्ही टेरेसवर लावल्यानंतर आम्ही थोडी अशी खाली सुद्धा लाइटिंग लावली आणि फायनली आमची लाइटिंग लागली. मित्रांनो, इथे आता कलर करणं सुरू केलेलं आहे. बिफोर आफ्टर तुम्हाला आम्ही व्ह्यू देऊ. ब्लॉगर चेहरा दाखव इकडे एकदा. ब्लॉगरची सासूबाई सुपरविजन करताना. सो आम्ही दोघं मिळून छान हे टेरेस रंगवण्याचं काम करतोय. इथे आता अहो कलर मारत आहेत. तिथे असं
मी मारला, अहोनी पण हेल्प केली. सो आज जरा जास्तच काम झालं. सो आम्ही दाल तडका आणि व्हेज अंगारा ऑर्डर केलं. आमचं हे आणि त्यानंतर आज लाइटिंग सुद्धा आम्ही लावली आहे. इकडे आकाश दिवा लावलाय आणि हे पण नवीन नवीन लाइटिंग आम्ही लावलेली आहे आणि किती सुंदर दिसतीये. वाव. इथे पण आम्ही कलर मारला आणि वृंदावनला सुद्धा कलर मारलाय. आपली तुळशी सध्या झोपलेली आहे पण अतिशय सुंदर रात्री सुद्धा ती दिसतीये. सो गाईज आम्ही आता खूप हळू बोलतोय कारण आम्ही सरप्राईज दिवाळीचं आईबाबांसाठी आहे आणि ते आता प्रॉपरली आम्ही ट्राय करतोय. हां पण ते आता कॅमेरा वगैरे तर ऑब्वियस होईल पण आम्ही स्टँडवर लावून ठेवून देणार असंच. सो येस आम्हाला अभिषेक धगधग हो रहा है हमको.